ज्यांच्या नावातच श्री आणि जय दोन्ही आहे अशा श्रीजया अशोक चव्हाण आता श्रीजया भाषण करत होत्या. जे खूप मन लावून त्यांचं भाषण ऐकत होते. का ऐकत होते? कारण मला असं वाटलं की 22-23 वर्षापूर्वी मी जेव्हा राजकारणात आले त्यांना मी बघत होते त्यांच्याकडे. कारण एक राजकारणात नवीन पाऊल ठेवलेल्या माणसामध्ये एक निरागसता असते, एक निष्पापपणा असतो आणि जग बदलण्याची त्यांच्याकडे इच्छा असते. आणि तो निरागसपणा, तो निष्पापपणा आणि ती इच्छा ती कायम आपल्यामध्ये राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. मी त्यांना बोलताना तेच सांगितलं की आता तुम्हाला वाटतंय मला हे सगळं करायचंय. हे सगळं करत असताना सगळ्या संघर्षाला सामोरं जाऊन ते तुम्ही यशस्वीपणे करू शकाल अशा मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देते. राजकारण हे आम्ही परिवारातल्या आमच्या मोठ्या परिवारातले असलो तरी आमचं हे म्हणणं नाही की राजकारण हे आमच्यासाठी काहीतरी आमचं सिंहासन आहे त्याच्यावर आम्हीच विराजमान झालं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की ती सेवा करण्याची संधी आम्हाला अविरत मिळाली पाहिजे. तुम्ही मतपेटीवर एकच चिन्ह शोधा. ज्या गोपीनाथ मुंडेंचा फोटो पब्लिक म्हणून तुम्ही मला सारखं दाखवताय त्या चिन्हाचं जन्म, त्या चिन्हाचं वाढवण याच्यामध्ये सगळ्या रक्ताचं पाणी मुंडे साहेबांनी केलंय आणि तुमच्या लेखीने देखील केलंय. त्या कमळाच्या समोरचं बटन तुम्ही सर्वजण दाबा आणि या दोन्ही उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करते.